त्यांनी खूप मस्त केला, आवडलं आम्हाला. वाटतं तर त्यांनी इव्हेंट करावा, ते आज झालं पूर्ण. पहिलं स्टार्टअपला मला तेवढं काही वाटलं नाही, पण जेव्हा मिडल ग्राउंड मध्ये आला आणि तो 2.5-3 तास राहिला तेव्हा मला फार भीती वाटली होती. काय पुढे काय करेल, हा पूर्ण करेल की नाही करणार. बस थँक्यू. गर्व वाटायला लागला. आमच्या भोई घराण्याचं नाव यांनी खरंच रोशन केलेलं आहे. बरोबर. आणि आपण मागे राहिलो हां तर मागच्या मागे परत रिटर्न, जिथून स्टार्ट केलेलं तिथे रिटर्न झाला. बरोबर. त्यांची इच्छा अशी होती की मी इंडियन नेव्हीमध्ये जॉबला लागावा. मी नाही करू शकलो त्यांचं स्वप्न पूर्ण. हाय नमस्कार, कशा आहात सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हा सर्वांना जय शिवराय. आणि माझ्यासोबत आहे शार्दूल भोईर, 11 वर्षाचा मुलगा. आणि आजचा याचा पराक्रम आणि याचा धाडस तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल का आज करंजा जेट्टीवरून तो जंप घेणार आहे आणि ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत 18 किलोमीटरचा सागरी प्रवास असणार आहे. पूर्ण प्रवास या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यापूर्वी शार्दूलला भेटवतो तुम्हाला. त्याची हाईट बघा, 11 वर्षाचं बिलकुल वाटत नाही. तुम्ही बघा हाईट बघा, माझी एवढी आहे. शार्दूल, पहिले तुला शुभेच्छा. काय सांगशील या क्षेत्राकडं, स्विमिंग क्षेत्राकडं काय कशी ओढ लागली तुझी? मला स्विमिंग आधीपासूनच शिकायची होती आवड. आणि नंतर तू शिकल्यानंतर इव्हेंट करायचा कसा काय विचार आला तुझ्या मनात? जेव्हा मयंकनी पहिला इव्हेंट केला ना, धरम टॅटू करंजा, तेव्हा ठरवलेलं. आणि किती वर्षापासून तू स्विमिंग करतोस? 3 वर्षाचा असल्यापासून का 3 वर्षापूर्वीपासून? 3 वर्षापूर्वीपासून स्विमिंग करतो. आणि 3 वर्षांनी तो आता एक पहिला इव्हेंट आहे ना तुझा, पहिलाच इव्हेंट. आणि तुला शुभेच्छा माझ्याकडून. लवकरात लवकर हा प्रवास आहे तो तुझा पूर्ण कर, ठीक आहे. आता थोड्यात आणि पब्लिक दाखवतो तुम्हाला. पब्लिक आले म्हणजे आपलीकडच्या इव्हेंट असेल ना, म्हणजे बाहेरून येतात त्यांचे, जेव्हा सर्व फॅमिली येते ती थोडी कमी येते कारण का बाहेरून येत असते. पण आपल्या परिसरामधला जो इव्हेंट असेल उरणचा आहे, मूल पेनचा आहे तो, पण आता भरपूर वर्ष झाली तो उरणमध्येच असतो. त्याचे पप्पा आपल्या नेव्हीमध्ये कामाला आहेत. सो त्याचा सर्व प्रवास तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि पब्लिक पण तुम्हाला दाखवते किती जण आली त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी. सर्वांना भेटवते तुम्हाला, ठीक आहे. चल, शुभेच्छा तुला, लवकर पूर्ण कर. चला पब्लिक बघा, थांबा, हे बघा पूर्ण फॅमिली आलेली आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी. हे बघा, चला. जेट्टीवरती थोडा कालोख आहे. हां, जय शिवराय. जय शिवराय. चला. नमस्कार सर्वांना, प्रथम जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत इथे करंजा जेटी इथे. आज शार्दूल अमोर भोईर ह्याचा आपण 18 किलोमीटरचा सागरी अंतर आज तो प्रयत्न करणार आहे पूर्ण करण्याचा. करंजा जेटी टू गेटवे ऑफ इंडिया. वय वर्ष 11. त्याचे वडील भारतीय नौसेनेमध्ये कार्यरत आहेत आणि खूप मेहनती आणि ते सुद्धा स्पोर्ट्समॅन आहेत. त्याचे कोचिंग माझा भाऊ हितेशकडे तो कोचिंग करतो. आणि आपल्या इकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. आणि इथे जे त्याच्यासोबत आलेली आहे पूर्ण टीम, लाईफगार्ड्स आहेत, रेस्क्यू टीम आहे आणि त्याचे जे आजोबा आणि त्याची पूर्ण फॅमिली इथे आलेली आहे त्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी. तसेच त्याला महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना आणि ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर त्यांनी पार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पाण्याचा पहिला जो आपल्याला इफेक्ट होतो तो मसलवर होतो आणि मसल नंतर मग आतमध्ये हाडाला, म्हणजे आपल्याला थंडी लागते. ती ज्या वेळेला आपल्याला हाडाला गारवा जातो तेव्हा आपल्याला थंडी भरून येतो. तर हा ग्रीस 1 ते 2 तासासाठी प्रोटेक्शन असतं. काय आलं? शार्दूल आपला तयार आहे. दर्याला पहिले आपला नारळ वाहून आपला प्रवास सुरू करेल तो. सर्व प्रवास आपण चॅनलवरती बघूच. 3 होड्या आहेत मला वाटते. 3 होड्यामध्ये फुल पब्लिक घेऊन चाललो आहे आज आपण. फुल धमाल येईल.
आजच्या इव्हेंटला. बघा तर ओके ना, तयार ना, ऑल द बेस्ट. जय शिवराय. मोरया. जय. हे बघा मित्रांनो, 2:21 शार्दूलने आपला करंजा जेटीवरून प्रवास सुरू केलेला आहे आणि त्याचा सर्व म्हणजे परिवार बोलू शकता पेनवरून खास त्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. सर्वजण आहेत बघा, बघा आहेत. आणि त्याचा मामासुद्धा आलेला आहे. मामा, भाचा असा पराक्रम करायला निघालेला आहे, पहिला त्याचा मोठा इव्हेंट असणार आहे हा. काय म्हणशील, कसं वाटतंय आज हे मामा? एक नंबर वाटतंय. हा, भारी वाटतंय. भारी वाटतंय. हा. ओके मामा, नाव आपला? वरुण पाटील. वरुण पाटील मामा आहे. नंतर रोहित पाटील. काय सांगशील, भाचा असा कार्यक्रम करायला निघालेला आहे, एवढा मोठा काम करतोय, चांगलंच करतोय पूर्ण. मला एक मामा विचारायला तुला आवडेल काय, 18 किलोमीटरचा आजचा त्याचा प्रवास आहे. आपण साधारण 5 किलोमीटर जरी चालायला सांगितलं ना आपल्याला, तरी आपण चालताना विचार करू. तो तुझा भाचा आज 18 किलोमीटर पावणार आहे, काय वाटतंय? माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे सर्व मित्र परिवार, दादा लोक आहेत सर्वजण. हे बघा, आणि अजून एक आपल्याला समजलंय, मामा इकडे आहे, छोटा बारक्या मामा. बारक्या मामा ना, बारक्या मामा. नाव काय मित्रा? धीरज पाटील. काय सांगशील, कसं वाटतंय आता 18 किलोमीटर तुझा भाचा पावणार आहे? मला आनंद होतोय. माझा भाचा पहिल्यांदाच उडी टाकली त्यांनी पाण्यात, तर जास्तच आनंद झालेला आहे. त्यांनी लवकरात लवकर हा प्रवास पूर्ण करावा, लवकरात लवकर प्रवास पूर्ण करावा त्यांनी पण. ओके, मामासांचा साथ आहे. आणि मामासांचा भाचा शार्दूल भोईर बघा समोर आहे. हा आपला करंजा डॉग, आपल्या द्रोणागिरीचं मंदिर वरती, आणि आपला द्रोणागिरी पर्वत, करंजा जेटी पासून त्यांनी प्रवास सुरू केलेला आहे. पूर्ण व्लॉग बघा, व्लॉगमध्ये तुम्हाला त्याचा पूर्ण प्रवास बघायला मिळणार आहे. आणि त्याचं बघा सर्व दादा लोक परिवार आपल्या सोबत असणार आहे. 2 बोटी घेऊन चाललो आपण, चला जाऊया. हा बघा मित्रांनो, शार्दूल 11 वर्षाचा मुलगा, आणि या छोट्याशा हातांनी त्याचे स्ट्रोक बघा आणि स्पीड बघा त्याची. आज 1 तारखेला याचा पण मोठा इव्हेंट असणार आहे, काशाचा खडक ते खंदेरी. मस्त. चल आता तो सपोर्टला उतरणार आहे. चल जा, प्रॅक्टिस कर जा, प्रॅक्टिससाठी केला आपण. ही कोणची प्रॅक्टिस अजून चालू आहे? हितेश सर कोण आहे? यो आपला गडी आहे, यो बघ. पूर्ण फॅमिली आहे. तर मित्रांनो बघा, कालोख आहे, दिसणार नाही, आणि लाईट पण जास्त उशीर मारू नाही शकत, कारण का स्विमरलाच्या डोळ्यांना त्रास नको. सो हे बघा आपली मंडळी आहे सर्व. आणि आता 45 मिनटं झालीत आणि आपण करंजा सोडला. हा समोर बघता ONGC पिरवाड चालू आहे प्रवास. त्याला सपोर्ट करण्यासाठी साई उतरलाय, स्वराज उतरलाय.
हा बघा. संतोषदा किती साधारण किती किलोमीटर आपण पार केलाय? 5 किलोमीटर आलोय. 5 किलोमीटर 45 मिनिटांमध्ये पार केलंय ते. बघा. चल चल चल. 4 गोल. पाण्याचा ब्रेक. 4 गोल. 4 गोल. ए शार्दूल. 4 गोल. 4 गोल. बरोबर 1 तास झालेला आहे आणि त्याला पाणी दिलेलं आहे पियाला. 5.5-6 किलोमीटरचा प्रवास त्याने आता पूर्ण केलेला आहे. बघा पाठीमागं आपला पर्वत दिसतोय. चलो 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 चलो. सांग फोन लावायला बरं कितीवाला फोन आहे. पाण्याचा करंट बघा कसा आहे. आपल्या ऑपोजिट करंट मध्ये पण तो स्पीड कमी नाही करत बघा मित्रांनो. सुंदर स्विम करतोय. चला प्रवास सुरू करून 4 तास झालेत आणि साधारण 5 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे आणि सर्व चहाचा आस्वाद घेत आहेत. करंट थोडा आपल्या ऑपोजिट चाललाय म्हणून थोडा आपल्या स्विमरला त्रास होतोय पण ठीक आहे होईल. याच्यातून पण आपण बाहेर निघू लवकरच. बघा थंडी भरपूर आहे ना. घे घे पी पी पी. नाही ना बस इकडे तुम्हाला सँक्रॉक दिसत असतं इथं समोर. कालोख असल्यामुळे दिसत नाही. सँक्रॉक पासून आपला गेटवे 5 किलोमीटरचा प्रवास आहे पण आम्ही कधीपासून याच परिसरामध्ये जवळपास 1 तास आपण दादा याच परिसरामध्ये 1.5 तास ना. 1.5 तास आपण 6 किलोमीटरला आहे. 6 किलोमीटर. आणि याच आपण एरियामध्ये किती उशीर होतो? आता आपण जवळजवळ 40-50 मिनिटं इथे होतो. ऍडव्हान्स मध्ये येऊन राहावं लागतं. बरोबर. आता हायलाइट स्टार्ट होण्याच्या अगोदर. बरोबर. आणि आपण मागे राहिलो हा तर मागच्या मागे परत रिटर्न जिथून स्टार्ट केलेलं तिथे रिटर्न जाणार. बरोबर. आणि या करंट मध्ये पण सुद्धा त्यांनी स्पीड थोडी कमी केलेली नाही. त्या स्पीड मध्ये तो त्या मोशनला तो खूप रिदम चांगला त्याने हा तेच मस्त स्ट्रोक आहे. स्ट्रोक मस्त आहे त्याचा. खूप छान पकडतो. हो मस्त कोरीच्या लागते. उजडला मित्रांनो. 7:10 झालेले आहेत आणि 5 तास पूर्ण व्हायला 20 मिनिटं बाकी आहेत. ही बघा मुंबई. इकडे बघा शार्दूलला सपोर्ट करण्यासाठी बरीच मंडळी उतरलेली आहे. आता 5 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आणि अजून एक आपला छोटा स्विमर उतरणार आहे. नाव काय बाबू तुझा? अक्षर. किती वर्षाचा आहे भाऊ? 7 वर्षाचा आहे आणि थंडी लागते तंबर. चला तो पण पाण्यात आता उतरेल. वरती उभा राहा. थांबा इथेच तर. आया आया आता सरळ चल. हा आहे अक्षर आणि हा आहे ना जो सिल्वर कॅपवाला तो ड्रोन. हे 2 जण 7 वर्षाचे आहेत
आणि आता आपला गेटवे 5 किलोमीटर बाकी आहे प्रवास आणि त्याने आता दोघांनी जंप घेतले. आता ते 5 किलोमीटर प्रवास सोबत करणार आहेत सर्वजण. एकाला पण वरती नाही घ्यावाचा आता. चिमुकले हाताने बघा कसे पावतात. हे बघा आपल्यासोबत शार्दूलचे काका आहेत आणि तो ह्यानी लहान दिसतंय पण ते मानाने मोठे आहेत काका आहे. आणि काय सांगशील काका आपल्या मुलाला असं एवढे उशीर पावताना बघितला. दादा स्वतः आहे ना बसलाय ना कधीपासून उभाच आहे त्याला कधीपासून हाक देते. काय सांगशील याच्या पराक्रमाबद्दल? आता जवळपास 7 तास होत आलेत ना त्याला पाण्यामध्ये. काय सांगशील त्याच्या पराक्रमाबद्दल? नक्कीच आम्हाला आमच्या घराण्यासाठी ना अभिमानाचा स्मार आहे. हा क्षण आहे की या वयामध्ये तो एवढी स्विमिंग करतो, एवढा पोहला, एवढा तास पोहला. मी फर्स्ट टाइम त्याला एवढा पोहताना बघितलेला आणि मला ना खरंच अनंदाश्रू अनावर झालेले आहे. मी मागातपासून म्हणजे बघतोय अजिबात झोपलो नाही किंवा काय असं. आणि माझं लक्ष बसलाय पण त्याच्यावरच आहे. माझं बसलाय लक्ष पण नाही, त्याच्यावरच उभाच आहे. आहे. जेव्हापर्यंत तो तिथे पोहोचत नाही तेव्हापर्यंत माझी मी हिंमत हारणार नाही. आणि अजूनपर्यंत आहे ना त्याने एवढी जिद्द ठेवलेली आहे ना. बरोबर. जेव्हा आम्ही होप्स देतो तेव्हा तो हिट करतो. थांबलाय ना बिलकुल. अजिबात थांबला नाही, कुठेच थांबला नाही अजिबात. फक्त पाणी प्यायला थांबते तेवढाच, बाकी कुठंच थांबत नाही तो. आणि करंटचं ऑपोजिट जेव्हा करंट आपल्या अगेन्स्ट गेला म्हणजे आपल्या भरती आपल्या अगेन्स्ट गेली तेव्हा देखील त्याने स्पीड कमी नाही केली. त्याच मोशनमध्ये तो स्विम करत आहे. खरंच आम्हाला खरंच याचा मोठा गर्व वाटायला लागला. आमच्या भोईर घराण्याचं नाव यांनी खरंच रोशन केलेलं आहे. आणि पुढे जाऊन अजूनही तो या व्यतिरिक्त अजून इव्हेंट करेल, खूप मोठे धाडस करेल याची मी अपेक्षा करतो. आणि याच्याकडून खरंच अपेक्षा आहे आम्हाला भरपूर. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला सगळे. थँक्यू. शार्दूलचे पप्पा त्यांचे मित्र काल रात्रीपासून त्याच्या सोबत आहेत. काय सांगाल या चिमुकल्याच्या पराक्रमाबद्दल? नक्कीच. थोड्याच वेळात तो पूर्ण करणार आहे. नक्कीच हे कौतुकास्पद आहे. फ्युचरमध्ये हा त्याच्या मुलाबाळांना सांगू शकतो की माझ्या पप्पांनी मम्मीनी मेहनत घेऊन आणि फ्रेंड सर्कल जे पार्टिसिपेंट त्याला करतात ते पण तो सांगू शकेल की फ्युचरमध्ये मी एवढं 18 किलोमीटरचं जो अंतर आहे करंजात आहे गेटवे ऑफ इंडिया ते मी या डिस्टन्समध्ये किंवा या कमी वेळात पार करू शकलो. पण आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं ते त्याची मम्मी आणि त्याचे पप्पा म्हणजे अमोल भोईर आणि जागृती भोईर यांना. नक्कीच त्याची चांगलं काम करून घेतलेलं आहे दोघांनी पण. ओके. आणि त्याच्या फ्युचरसाठी त्याला काय सांगाल? फ्युचरसाठी त्याला ऑल दी बेस्ट. चांगलंच लक आहे त्याचे. आता स्विमिंग बघून आम्हाला तर असं वाटते की जो राज पाटील संतोष पाटील यांचा जो मुलगा आहे त्याच्या पावलावर पाऊल टाकून तो फ्युचर आपलं चांगलं घडू शकेल या क्षेत्रामध्ये नक्कीच. ओके दादा धन्यवाद. थँक्यू. पुढे चल. तिसरा घेतला. फक्त 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटात तुझं फिनिश आहे. जरा फास्ट खेच. आपल्या समोर आता हितेश दादा आहे. त्याच्याकडून भरपूर असे स्टुडंट तयार झालेले आहेत ज्याने बरेच पराक्रम केलेले आहेत. दादा काय सांगशील शार्दूलबद्दल? आणि हितेश दादाबद्दल सांगायला गेलो तर दादा कधीच कॅमेरासमोर येत नाही. स्वतःचं नाव नेहमी पाठी ठेवतो पण त्याच्या हातून त्याने सुद्धा बरेच पराक्रम केलेले आहेत. आणि आता तो लहान पोरं घडवतोय. काय सांगशील दादा याच्या पराक्रमाबद्दल? आणि हा 7 तास कंटिन्यू पाण्यामध्ये पोहतोय आणि आता फायनली पोहोचणार आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगली मेहनत घेतली त्याने. आणि चांगला जो ठरलेला टायमिंग की जे 6 तासात फिनिश करेल जी आशा होती आम्हाला त्याच टायमिंगच्या जवळपास त्याने फिनिश करतोय. आता तो 1-2 मिनिटात तो फिनिश पण करेल. हो करेल. तयारच आहे. बघा आपण आहोत गेटवेलाच आहोत. आता थोड्याच मिनिटात करेल. आणि दादा शुभेच्छा. असाच तू कार्य सुरू ठेव. आपल्या करंजा गावामधलाच आहे. आणि बरीच पोरं त्यांनी घडवली आहेत. जसं आर्या बटरफ्लाय त्यांनी पूर्ण केला काशाचा खडापर्यंत. सर्व काय आपण इव्हेंट दाखवत असतो. शुभेच्छा दादा तुला. थँक्यू. मित्रांनो हा बघा हाच तो क्षण. आरतीचं ताट तयार आहे आणि आपला शार्दूल इव्हेंट पूर्ण करायसाठी तयार आहे काहीच मिनटामध्ये. आणि बघा सर्वजण तयार आहेत. फॅमिली फ्रेंड सर्वजण आलेले आहेत त्याला चेअरअप करण्यासाठी. रात्रभर झोपलेत नाही. सतत त्याच्या मागे चेअरअप करण्यासाठी आहेत.
हे बघा मित्रांनो, रात्री 2:21 सुरू केलेला प्रवास आता कुठेतरी पूर्ण होत आला आहे आणि ऑफिशियल टाईम आपले थोड्याच वेळात सर डिक्लेअर करतील. आत्ता किती वाजले तेही देखील मी सांगणार नाही, पूर्ण डिटेल एंडिंगला समजेल संतोष दादा आणि सरांकडून. हे बघा, आता फक्त या सणाची, या सोहळ्याचा आनंद घ्या. सर्वांचे हास्याचे चेहरे. आई बघा, आई त्या बोटमध्ये आहे, 2-3 बोट येते बघा, फुल मस्त. बाहेर ये, उभा रे. आलू एकदा, आलू आहे. पाय पाय दे पुढे. बस इथं उभा राहा. अजिबात थकलेला वाटत नाही. आईला पुढे पाठवलेली आपण. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया इथे. शार्दूल अमोल भोईर यांनी करंजा जेटी ते गेटवे ऑफ इंडिया हे 18 किलोमीटरचा सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे. त्याला ओपन वॉटर आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत, तर त्याचं ऑफिशियल टायमिंग ते डिक्लेअर करतील. सर प्लीज. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे शार्दूल याचे हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी टोटल टाईम घेतला आहे 6 तास 21 मिनटं आणि 21 सेकंद. त्यांनी आजचा प्रवास तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल की सकाळी थंडीत आणि अशा हाय करंटमध्ये त्यांनी स्टार्ट घेतलेला आहे आणि आज इथे फिनिश केलेला आहे. हा आज त्याचा पहिला इव्हेंट आहे. त्याच्या आईवडिलांचं स्वप्न होतं, आज त्यांनी तो पूर्ण केलेला आहे. तसेच त्याची फॅमिली, आजी आजोबा पण त्याच्या म्हणजे आजोबा पण होते. तसेच घरातले सकाळी आवर्जून 2 वाजता स्टार्ट होतं, तर ते 1 वाजल्यापासूनच रेडी होते. त्यांचे पण इथं त्यांना पण एक शुभेच्छा. आणि त्याचं अमोल हा भारतीय नौसेनेमध्ये आहे आणि त्याचा पूर्ण स्टाफसुद्धा इथे आलेला आहे. त्यांचे पण मनापासून शुभेच्छा. आपण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे ट्रॉफी जयेश पाटील हे लॉंग डिस्टन्स नॅशनल प्लेयर आहेत ते देतील. आणि सर्टिफिकेट राज पाटील आणि साई पाटील हे इंटरनॅशनल स्विमर आणि विंड सर्फर मेडलिस्ट आहेत. ते दे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी हे उपक्रम असेच सातत्याने करत राहो असे शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, शार्दूल आणि त्याचा छोटासा परिवार आपल्यासमोर आहे. आई आहे. आई, काय सांगाल? 6.5 तास आपला मुलगा पाण्यामध्ये स्विम करून आज त्यांनी प्रवास पूर्ण केला आहे. पूर्ण केल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा बघायला भेटले आम्हाला. काय सांगाल या क्षणाबद्दल? त्यांनी खूप मस्त केला, आवडला. आणि स्वप्न होता तुमचा आई वडिलांचा, तो आज कुठेतरी त्यांनी पूर्ण करताना दिसला. आम्हाला वाटतं त्यांनी इव्हेंट करावा, ते आज झालं पूर्ण. इव्हेंट म्हणजे स्विमिंग क्षेत्रामध्ये उतरवण्याचा इच्छा तुमचीच होती? हो, तुमचीच इच्छा होती का? त्याला पण आवड होती स्विमिंगची. हां, आम्हाला पण आवड होती की स्विमिंग मध्ये पुढे करायचं म्हणून. असं. ओके, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. आणि दादा आहे. दादा, मुलगा 7.5 तास आपला पाण्यामध्ये होता, तुझं तर चित्त थारावरतीच नव्हतं, तू इकडं तिकडं नुसतं धावत होतास. काय सांगशील या क्षणाबद्दल? पहिलं स्टार्टअपला मला तेवढं काही वाटलं नाही, पण जेव्हा मिडल ग्राउंडमध्ये आला
आणि तो 2.5-3 तास राहिला तेव्हा मला फार भीती वाटली होती. काय पुढं काय करेल हा, पूर्ण करेल की नाही करणार. बस थँक्यू. आणि तुमचं आज स्वप्न पूर्ण केलं त्याने, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच मला खूप बरं वाटतं आणि खूप आनंद होतोय. आणि जो हा तुझा फॅमिली असू दे आणि मित्रपरिवार तुझ्या जॉबवरचा सर्वजण आलेले आहेत, सर्व ड्युटी वगैरे सोडून, त्यांच्यासाठी काय सांगशील? त्यांचं काय सांगणार, मी जेव्हापासून या नोकरीवर रुजू झालो आहे तेव्हापासून या मुलांनी म्हणजे माझ्या मित्रपरिवाराने मला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि आत्तापर्यंत असे जे सपोर्ट केले पुढे पण असं सपोर्ट करावं अशी माझी इच्छा आहे. ओके, आई वडिलांचा स्वप्न पूर्ण करून आज ट्रॉफी हातात आहे. काय सांगशील, कसं वाटतं? आणि पुढचे काय गोल्स काय असतील ते सांग मला. खूप चांगलं वाटतं. पुढे जाऊन नॅशनल खेळायचं आहे. नॅशनल खेळायचं आहे. ओके, शुभेच्छा तुला माझ्याकडून. ठीक आहे. ओके. आणि बघा आजोबा आहेत. आजोबा, नाव आपला? गजानन पांडुरंग भोयर. नातवाने असा पराक्रम केलाय, 7-7.5 तास पाण्यामध्ये होता तो आणि पूर्ण केलेला आहे प्रवास. काय सांगाल त्याच्या? अतिशय आनंद झाला. आनंद झालाय सर्वांना. ओके. आणि काका काय सांगाल? एक अपेक्षा होती ती त्याने आमची अपेक्षा पूर्ण केली. आम्ही कल्पनाही करू शकलो नव्हतो का बाबा हा इव्हेंट पूर्ण करेल, पण त्याच्या जिद्दीच्या जोरावर त्याने ते इव्हेंट पूर्ण केलं. आम्हाला सगळ्या कुटुंबाला आनंद झाला. ओके, शुभेच्छा तुम्हाला काका. भाऊ आहे काका. काका काय सांगाल? आम्हाला माहित आहे हा अमोल सारखाच एकदम राखड माणूस आहे पहिल्या जन्मापासूनच. तो हे कम्प्लीट करेल एवढी गॅरंटी होती. गॅरंटी होती, फुल गॅरंटी. ओके. आणि आता चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. खूपच आनंद दिसतोय. ओके, शुभेच्छा तुम्हाला. आणि या ठिकाणी बघा नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. नाश्त्यावाल्यांजवळ फोटो काढा एक मस्त. हे बघा आपल्या समोर संतोषच आहे जो असे इव्हेंट सर्व ऑर्गनाईज करत असतो. आणि जर तुम्हालाही इच्छा असेल असे इव्हेंट ऑर्गनाईज करायची किंवा तुम्हाला पार्टिसिपेट करायची किंवा कुठला एक क्लास वगैरेची इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही संतोषाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, संतोषा तुझ्यासाठी एक विचित्र प्रश्न विचारणार आहे मी. कारण का बघा, आपण नेहमी अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडियाचा प्रवास 17 किलोमीटरचा प्रवास करत असतो, इव्हेंट मारत असतो. आणि हा करंजा जेटी टू गेटवे 18 किलोमीटरचा प्रवास, आणि याला लागला आपल्याला 6 तास आणि इथून लागत असतात आपल्याला 2.5 ते 3 तास. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल का शार्दूलने अटल सेतू टू गेटवे कम से कम 2.5 तासामध्ये केला असता, म्हणजे तो एक रेकॉर्ड त्याने करू शकला असता. पण आपण हा चॅनल न घेता करंजा जेटी टू गेटवेचा प्रवास का ठरवला? कारण त्याचा जे स्विम करण्याची जो म्हणजे स्ट्रोक आहे किंवा स्पीड आहे, तर त्या अनुषंगाने आपण तो चॅनल घेतलेला आहे. कारण त्या चॅनलमध्ये 2 फ्लो आहेत. आपल्याला लो टाईडचा पण ॲडव्हान्टेज घ्यावा लागतो आणि प्लस हायटाईड चालू होण्याच्या अगोदर आपल्याला सँक्रॉकजवळ पोचावं लागतं आणि सँक्रॉकपासून हायटाईडचा ॲडव्हान्टेज घ्यावा लागतो. म्हणजे ही सर्व ओव्हरऑल या चॅनलमध्ये रिस्क आहे. आणि आपण पाहिलं की 17 किलोमीटर अटल सेतू ते गेटवे, पुन्हा करंजा टू गेटवे हा 18 किलोमीटरचा आहे. त्याला 6 तास लागले, 7 तास 21 मिनटं. कारण हे 2 फ्लोचं मधून आपल्याला स्विमिंग आहे आणि 2 फ्लो क्रॉस करत असताना कुठेतरी प्लस मायनस होत असतो. कधीतरी आपण ॲडव्हान्टेजमध्ये पुढे असतो किंवा मागे असतो. मग ते फ्लो क्रॉस करून कट करून मग आपल्याला ह्या चॅनलमधून गेटवेपर्यंत पोचावं लागतं. जसं तू मगाशी म्हणालास काय कुठली तरी मोठी तयारी करायची असेल तेव्हा हे चॅनल आपल्याला मारायला लागतात. हा तो इझिली मारू शकला असता, पण हा तू रिक्सवाला चॅनल घेतलास याकरिताच काय? कारण कसं आहे माहिती आहे की ॲक्च्युली काही काहींना वाटतं की आम्ही 2.5 तासात 3 तासात असं स्विम झालं पाहिजे. पण मी तर सांगतो जितके जास्त तास लागतील तितकं आपल्याला मुलाचा बाहेर किंवा इंटरनॅशनलला वगैरे जाण्याची जी तयारी वगैरे आहे ती त्याच्यामध्ये दिसून येते. आता 6 तास मारले तर आणखीन एक ह्याच्यामध्ये 3-4 तासाचा सराव वाढवला तर तो धरमतर गेटवे 36 किलोमीटर इझिली मारू शकतो. म्हणजे ही स्ट्रॅटेजी होती याच्या मागची. ओके दादा, थँक्यू सो मच. जय शिवराय. जय शिवराय. आणि सर्व आनंदाचा क्षण तुम्हाला दाखवला, आई वडिलांच्या डोळ्यात ते अश्रू दाखवले. आता कोच आहे आपल्यासमोर, हितेश दादा आपल्यासमोर. मागाशी त्याला भेटलो, पण मला हितेश दादाकडून आता शार्दूलचे पुढचे काही गोल्स, अटल सेतू गेटवे न मारता आपण करंजा जेटी टू गेटवे 18 किलोमीटरचा प्रवास मारला. यो सराव होता असं मला सांगायला नक्कीच आवडेल. काहीतरी मोठा होणार आहे याच्या मागे. नक्कीच मोठा असं सांगायचं नाही आहे, पण शार्दूलच्या जर मनात असेल तर तो धरमतर गेटवे जो 36 किलोमीटरचा आहे तो
तो सुद्धा करू शकतो कारण की त्याची इच्छाशक्ती खूप मोठी आहे. बरोबर. कारण की तो जो मी प्रॅक्टिसमध्ये बघतोय की तो प्रॅक्टिसमध्येच मला एवढा रिझल्ट देतोय की खूप चांगला. मी तर 1.5 महिन्या अगोदर मलाही म्हणजे आशा नव्हती की तो लॉंग डिस्टन्सकडे हे करेल, लॉंग डिस्टन्स करेल. मी त्याची 1.5 महिना अगोदर पण शॉर्ट डिस्टन्सवरच प्रॅक्टिस करून घेत होतो. पण अचानक त्यांनी आणि मम्मीने सांगितले की सर आम्हाला एक इव्हेंट करायचा आहे. तर म्हटलं ठीक आहे, पण बोलो कुठला इव्हेंट करणार. तर म्हटलं असा 18 किलोमीटरचा इव्हेंट आहे. सो म्हटलं ठीक आहे, आपण त्याची प्रॅक्टिस करूया. पण 1.5 महिन्यातच तो कन्वर्ट होऊन आज त्याने 1.5 महिन्यानंतर हा इव्हेंट 18 किलोमीटरचा 6 तास 21 मिनिटात कव्हर केला. मला आशा होती की 6 तासात हा कंप्लीट करणार, पण थोडा वेदर चेंज किंवा थंडी आहे, पाण्याचा प्रवाह आहे, ह्याच्याने 20-21 मिनटं त्याची एक्स्ट्रा गेली. ठीक आहे, काही फरक पडत नाही, पण त्याने तो टार्गेट अचीव केला, चांगला केला. आणि मध्येच आपल्याला करंट लागला होता आणि त्या करंटमध्ये सुद्धा तो थकला नाही. त्या स्ट्रोकमध्ये तो पळत होता आणि जिथं जेव्हा तो आला तेव्हा पण असा कुठंच त्याच्या चेहऱ्यावरती थकलेला असं वाटत नव्हता. त्याबद्दल काय सांगाल? तो पूर्ण तयारीतच होता का काय? हो नक्कीच. त्याची प्रॅक्टिस 1.5 महिन्यात जी लॉंग डिस्टन्सची प्रॅक्टिस झाली ती त्याची प्रॅक्टिसच तशी झाली. कारण की स्विमिंग पूलला मी त्याच्याजवळनं सुरुवातीला जे त्याचे एफर्ट्स होते ते त्याचे मी एफर्ट्स काढून घ्यायचो, पण शेवटचा जेव्हा अर्धा तास राहायचा, 4 तास प्रॅक्टिसचा किंवा 3 तास प्रॅक्टिसचा, शेवटचा जो अर्धा तास प्रॅक्टिसचा राहायचा त्याच्यात मी माझे एफर्ट्स टाकून त्याला त्याच्या एफर्ट्सनी जो टायमिंग यायचा त्याच्यापेक्षा कमी टायमिंगमध्ये कसा तो करेल हे बघून मग त्याची ती अर्धा तास, शेवटच्या अर्धा तासात त्याच्यात पूर्ण जी ताकद काढतो बोलतो आपण, 100% एफर्ट्स बोलतो, त्याप्रमाणे मी त्याच्या शेवटच्या अर्धा तासात प्रॅक्टिस करून घ्यायचो. त्याच्यामुळेच तो त्या करंटमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये तो टिकून राहिला. ओके दादा, शुभेच्छा तुला आणि थँक्यू सो मच. थँक्यू. चला मित्रांनो, सर्वजण नाश्ता करतायत आणि आपण ब्लॉग एंड करूया. शार्दूलने त्याच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केला. सर्व आनंदाचा क्षण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. सर्व लहान लहान मुलं, म्हणजे 11 वर्षाचा शार्दूल आहे, अजून मी बरेच मुलांना बघितला आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करताना. माझे आईवडिलांचा स्वप्न होता एक छोटासा आणि तो क्षण मिळून आला. म्हणून मी तुम्हाला सांगते काय, त्यांची इच्छा अशी होती की मी इंडियन नेव्हीमध्ये जॉबला लागावा. माझ्या छोट्या बहिणी, मोठ्या बहिणीने तो स्वप्न त्यांचा पूर्ण केला. गव्हर्नमेंट जॉबला दोघे आहेत. मी नाही करू शकलो त्यांचं स्वप्न पूर्ण. स्वप्नच राहिलं असं वाटतंय. कधी होईल काही नाही, पूर्ण गॅरंटी नाही. पण आता वय पण, आपला एज पण भरत चाललेला आहे. सो खूप चांगलं वाटतं आहे त्यांचं आईवडिलांचं ते स्वप्न पूर्ण करतायत बघताना. असं ते. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. जय शिवराय.